नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। तर आज आपण चाललेलो आहोत चांदोडवरनं नाशिकला आणि आपल्यासोबत जवळपास 6 ते 7 मुलं आहेत ज्यांना पिक्चर बघायचा आहे छत्रपती संभाजी महाराज। त्यानंतर थोडंसं त्यांना सिटीमध्ये एन्जॉय करायचं आहे, मिसळ पार्टी करायची आहे। 1 डिसेंबर 2024ची सकाळ, वाजलेले आहेत 8 आणि आपण मस्त चहा घेऊया गरमागरम। तुम्हाला सर्वांना गुड मॉर्निंग। मित्रांनो, वाजले 9:30 आणि आजी माझा कालचा ब्लॉग बघते। हो, आणि इकडे बाबांची झाली गुड मॉर्निंग। बाबांचं मशीन पण चालू आहे। ओके, ठीक आहे का? बढिया आहे। बरं, काय चहा आहे बाबाचा? कमी साखरेचा चहा बाबांना। गरम आहे? गरम, ठीक आहे, चला। छत्रपती शिवाजी महाराज की जय। माऊचं काय चालू आहे माऊ? वाव, नवीन बेडशीट। परवाच्या ब्लॉगमध्ये आपण जे बघितलं ऑनलाईन ऑर्डर केलेलं ते बेडशीट आता माऊ लावती आहे। बाबाची सारखंच बघा, बाबा कसं चहा पित आहेत। अरे सांडल तर असं, अरे बाबू ते एवढा गरम नाही द्यायचं का बाई? आता ते थांबा, ठीक आहे का? पण मग ते वाफ निघून राहते त्यात। थांबा, तुमचा हात तुमचा, अरे ते तुम्ही सांडून घ्याल ना। बरं, हा पे पे, आमच्याकडे लक्ष नका देऊ, तुम्ही प्या ना। दमाने चटका नका बसून घेऊ। दमाने भात कडकची नाही आहे, चटका बसला तर अजून प्रॉब्लेम होईल। का भाई, झाली का अंघोळ? मग अरे वा, आज शाळेत जायचं का? जातो ना रविवारी। रविवारी आज? मग ए बघा भाई, मस्त तयार होत आहे टकाटक। गाव घ्या, आता मध्ये काय किस्सा झाला होता? आजीचा गॅस कवरला। व्हिडिओ मागे करून बघा। आजीचा गॅस स्फोट झाला। आजीची गुड मॉर्निंग। पूर्वावरती क्लेम झाला असता तो। मॅटर काय झालंय? कोणाचा मॅटर झालाय? झाला पाहिजे भाई पिऊन। दमाने प्या मग। हे बघा, आपण नवी गाडी घेतल्यावर कशी नवी गाडी धुतो किंवा नवीन बाईक घेतल्यावर कशी फिरतो, तसं काल नवीन बॅट आली आहे आणि आता सकाळचे 9:30 वाजलेले आहेत। आज रविवार आहे, पोरं जरा उशिरा उठले कारण शाळा क्लासेस काही नाही आहे। आता कोणासोबत खेळणार आहेस? आणि जर चावी आणती गाडी काढू आपण। हां, आता ही बुलेट काढायची बाजूला, त्यानंतर ही पॅशन जाईल बाहेर आणि मग दादाला एकट्याला का होईना खेळायला जागा आहे। बरं, खाऊन घे मग बघू। चल, 1 डिसेंबर 2024 आजचा दिव्य मराठी काय म्हणतोय? मुहूर्त ठरला नवरदेव ठरेना। 5 डिसेंबरला शपथविधी निश्चित, उमेदवाराची घोषणा 2 डिसेंबरला। नवरदेव ठरेना, नवरदेव। खंडोबा महाराज मंदिरातून लाखोच्या ऐवजांची चोरी वयो। ढग्या डोंगराला गवत जळाले। चला तर मित्रांनो, मी पेपर वाचतो। पूर्वा दिदी आणि प्रतीक दादा महादेवांच्या मंदिरात दर्शन करून आले, पाणी आणि दूध अर्पण करून आलेले आहेत। ही मंडळी आहे, यांना घेऊन आपल्याला नाशिकला जायचं आहे। आज दिवसभर यांच्यासोबत आपण फिरणार आहोत। तर मित्रांनो, आम्हाला हवा आहे CNG आणि वडाळी बोईला तर नव्हता आणि पिंपळगावला अवस्था बघू शकता। आमचा पिक्चर मिस होऊन जाईल। आपल्याला टोल नाक्यासाठी पेपर्स द्यायचे आहे, लोकल युजर्स। गाडी लावली आहे बाहेर। काल आपण गेलो होतो तेव्हा खूप शांतता होती आणि आज खूप पोरं आहेत आपल्यासोबत। दिवसभर ते नुसते गाणे ऐकणार, एन्जॉय करणार। चला काय काय होते बघूया दिवसभर। आता मित्रांनो, खरं तर आज गाडीवरती यायला नव्हतं पाहिजे कारण आज चांदवडला राहुल दादांचा आभार मेळावा होता आणि त्या कार्यक्रमाला आपल्याला खूप जास्त एन्जॉय करता आला असता, शूटिंग घेता आलं असतं। त्यानंतर संध्याकाळी 5:30-6ला माझा लहाना भाऊ
भोपाळवरनं मनमाडला येणार आहे आणि मनमाडवरनं मग त्याला काळी पिळून यावं लागेल, कारण मी घरी नसणार आहे त्याला पिकअप करायला. तर चूक झाली, मी काल त्यांना यस केलं, माझ्या लक्षात नाही आलं. दुसरा कोणी ड्रायव्हर गेला असता 500 रुपयाचं नुकसान झालं असतं. आता सकाळी 10 ते रात्री 10 अशी मोठी ड्युटी आहे आपली. तर चला, जे झालं ते झालं, करूया काहीतरी आता. ही गाडी घेऊन चाललो आहे आपण आता चांदवड ते नाशिक. पिंपळगावला दिलेले आहेत टोलचे पेपर्स आणि पुढच्या प्रवासाला करूया सुरुवात. तिकडे जायचं आहे आपल्याला. नाही, 5 स्टार हॉटेल डायरेक्ट. ठीक आहे, समोर तुम्हाला तिकडे एंट्री हॉटेलमध्ये जायचंय का? तर मित्रांनो, आपण आता पाथर्डी फाट्यावर आलेलो आहोत. हॉटेल ताज, म्हणजे आत्ताचं नाव गेटवे. ही गाडी इकडे आपण पार्क केलेली आहे. तिकडे समोर जे शोरूम आहे ते महिंद्राचं आहे शोरूम. तिकडे कधी काळी आपण जॉब करत होतो आणि मी खूप वेळा हे हॉटेल पाहिलेलं आहे. पण आता गाडीमध्ये पोरांनी काय केलं, रील्स बघता बघता त्यांना दिसलं की किलोवरती कपडे मिळत आहेत आणि मग आता किलोवरचे कपडे घेण्यासाठी आम्ही इकडे आलेलो आहोत. चला आपण बघूया काय भेटतं आहे तिकडं. गार्डन बघू शकता तुम्ही हॉटेलचं, 1 नंबर गार्डन आहे, सुपर क्वालिटी. इकडे संध्याकाळचे लग्न होतात आणि त्या लग्नांना मी बराच वेळ आलेलो आहेत, नवरदेव नवरीला घ्यायला म्हणा किंवा लग्न सोहळ्याला, विवाह सोहळ्याला. तर मित्रांनो, ॲक्च्युअल हॉटेल तिकडे समोर आहे आणि इकडे हॉल आहे एक मोठा. इकडे पण लग्न सोहळा होत असतो. आपण गाडी पार्क केलेली आहे आणि जाऊयात आपण तिकडे हॉलमध्ये. काय कपड्यांची परिस्थिती बघूयात. हे बघा, इकडे बोर्ड लावला आहे वे टू एक्झिबिशन. तर मित्रांनो, द ग्रँड बॉलरूम असा नावाचा हॉल आहे आणि त्या हॉलमध्ये एक्झिबिशन आहे कपड्यांचं. आता आपल्यासाठी हे काय नवीन नाही आहे, कारण हे बघा इकडे पाठीमागे तुम्हाला दिसते का ही बोल. इकडे गाड्या पार्क होतात लग्नाच्या वेळेला, नवरदेवाची गाडी तिकडे सजवली जाते आणि हा इकडे मस्तपैकी संध्याकाळचं लग्न होतं. स्टेज वगैरे दिलेला असतो, त्यामुळे आपल्याला हे काही नवीन नाही आहे. आपण इकडे खूप साऱ्या वेळा आलेलो आहोत. मध्ये आपण गेलो पण आपल्या बजेटच्या बाहेर आहे सगळं. 500 रुपये किलो, 800 रुपये किलो आणि घरी खूप सारे कपडे आहेत, त्यामुळे कपडे घेण्यात काही इंटरेस्ट नाही आपल्याला. ते डिपार्टमेंट आपल्याकडे नाही पण आहे. तर चला, आजच्या दिवशी आपल्याला द ग्रँड बॉलरूम हॉटेल ताज, म्हणजे आत्ताचा गेटवे, इकडे येण्याचा योग आला. अजून शहरामध्ये काय काय घडते दिवसभर आपण इकडेच आहोत. तर मित्रांनो, फेरफटका झालेला आहे, खरेदीचा काही विषय नाही आहे. तर जाऊया आपण गाडीकडे आता. चलो, चला परत एकदा आता गाडीकडे जाऊयात. ग्राहकांची गर्दी वाढतेच आहे, कारण लोकेशन असं आहे ना, ताज हॉटेल, द गेटवे हॉटेल, त्यामुळे त्या निमित्ताने इकडे यायला संधी मिळते. इतर वेळेला ते खुलं नसतं किंवा मग तुम्हाला तसं परमिशन लागते. आज फ्री पार्किंग आहे. तिकडे हॉटेलला कपड्यांचं एक्झिबिशन पाहून झालं आणि मग आलो आहे आपण आता श्रीजी मिसळला, पाथर्डी फाटा. चला, आता पहिल्यांदा आपण श्रीजीला आलो आहे. कशी मिसळ मिळते ते पाहूया आपण.
1:19 आणि खाऊयात मिसळ आता. चला चालू द्या. मिसळ, पाव, कांदा आणि रस्सा तरी. चला करूया आपण दुपारचं जेवण मिसळचं. तर मित्रांनो मिसळ खाऊन झाली आहे. छान होती मिसळ. श्रीजी मिसळ, पाथर्डी फाटा. इकडे अनंत आर्केड म्हणून बिल्डिंग आहे, तिच्या एक्झॅक्ट समोर येऊ शकता तुम्ही. खूप छान आहे, जास्त तिखट पण नाही. तिखट वाटली तर तरी घेऊन टाकायची. मिसळ आणि 4 पाव दोन्ही वाजवलेले आपण. खूप मज्जा आली. पोरामध्ये मिसळच खातायत. आपलं खाऊन झालं आणि आपल्याला जेवण झाल्यावरती थोडंसं गोड लागतं. आपण एक चिक्की घेतलेली, मस्त चिक्की खाऊया आता. पोरांच्या कॉन्ट्रीवरून भानगडी चालू आहेत. कॉन्ट्री, अरे मिटवा ना हिशोब मिटवा ना तुमचा. हे जाऊ द्या बुद्या नाही रे, 10,000 रुपयाचा हिशोब करून घ्या. मिसळ खाऊन झाली. पिक्चर 3 वाजता आहे, आता 2:10 झाले आहेत. इकडे रस्त्यात झुडिओचं शोरूम लागलं आहे. तर झुडिओला गेलेत पोरं खरेदी करायला. मित्रांनो हा आहे नाशिक पुणा रोड. हा नाशिक रोडकडे जायचा रस्ता आहे. हा द्वारक्याकडे जायचा रस्ता आहे. आणि समोर आहे विजय ममता सिनेमाज. छान थिएटर आहे. तर आता आपण गाडी जाणून बुजून बाहेर लावली आहे, कारण आपल्याला पिक्चर सुटल्यावर थोडं फिरायचं आहे. आणि आता एवढ्या वेळात आपल्याला CNGचा पंप शोधून गाडीमध्ये CNG भरून ठेवायचं आहे. चला पुढचे 2.5-3 तास आपल्याला कुठेतरी सावलीत गाडी लावू, CNG शोधू, CNG भरू. तर मित्रांनो आता पोरांना सोडलं पिक्चरला आणि इकडे गाडी पार्क केली आपण. इकडे टाटा क्रोमाचा शोरूम आहे. इकडे जाऊया आता घरी. आपल्याला एक फोन बघायचा आहे, बघूया चला. 3:02. पिक्चर सुटला आहे आणि आपण चाललो आहे आता CCM सिटी सेंटर मॉलकडे. संध्याकाळचे 6:15 झाले जवळपास. मित्रांनो ती समोर मोठी इमारत आहे का, तिकडे सिटी सेंटर मॉल आहे. आणि आज संडेमुळे पार्किंग फुल आहे. तर आपण आता गाडी इकडे लांब लावलेली आहे. आता इतक्या लांब पायी जाऊन गंमत बघायची की गप आपल्या गाडीत बसायचं ते ठरवू आपण. कारण सिटी सेंटर मॉल काय आपल्यासाठी नवीन नाही आहे. थोडंसं वॉक घेऊ, मध्ये जायचं काही काम नाही आणि झाला मूड तर जाऊयात. अशी शहरामध्ये अवस्था आहे पार्किंगची, विशेषतः रविवारच्या दिवशी. इसमें बैटरी ना, मेरे इसमें 14% दे इधर. बता मेरे को पानी नहीं लगाता मेरे. डोनेटचा पॅकेट कितीला आहे?
क्रीम आहे त्याच्यात जास्त आहे ना. तर आता घेतलेली आहे आपण खारी. अजून काहीतरी बघूयात काय सापडत आहे का. फायनली आता जेवायला थांबलेलो आहोत. कन्हैया ढाबा ओझर. रात्रीचे किती वाजले बघायचं का आता. आता 9:08 झालेले आहेत. आता इकडे 1-1.5 तास जाईल आणि त्यानंतर आपण घराकडे जाऊ. नेहमीप्रमाणे जेवण झालं. जेवणानंतर गोड काहीतरी पाहिजे. अमूल, बिंदास, कॅडबरी घेतलेली आहे आपण मस्तपैकी. आणि पोरं आता बिल देऊन येत आहेत बाहेर. फायनली आमचं जेवण झालं आणि पोरांनी मला कृष्णा मिठा पान आणलं आहे. अरे घरी जायची काय इच्छा आहे का नाही. नाही पण जावं लागेल. तर मित्रांनो, ही आहे स्वरा सतीश गुंजाळ आणि रात्रीच्या बरोबर 11 वाजता आपण आता घरी आलेलो आहोत. हा आहे संस्कार सतीश गुंजाळ आणि हा स्वतः सतीश गुंजाळ. ही त्याची मिसेस. हे भोपाळवरून खास आदरणीय दादा पाटील गुंजाळ भेटायला आलेले आहे. बरं आहे का. शेकायला नाही गेले आज. हे असं आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच अशाच नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय.